नवी मुंबई ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणाला आता नवीन वळण आलेलं आहे। दिलीप खेडकरांचे पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत। खोटा गुन्हा दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय। क्लीनरचा कोणताही वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे नाही। दिलीप खेडकर हे पूजा खेडकरचे वडील आहेत। आमच्यावर जो काही अपहरणाचा गुन्हा जो दाखल केलेला होता तो खोटा आहे। कोणाचंही अपहरण केलं नव्हतं। एक सर्वसाधारण प्रॅक्टिस असते, एखादा ऍक्सिडेंट झाला तर समोरच्याला विचारणा केली जाते की काय करायचं पुढं, आपल्याला कायद्याने जायचं का काही नुकसान भरपाई तुम्ही देताय। तर त्या याच्यामधून की त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला पोलीस स्टेशनला वगैरे जायला नको, आमच्या नोकऱ्या जातील। ड्रायव्हरने आणि क्लीनरने त्या ठिकाणी विनंती केल्यामुळं पोलीस स्टेशनला न जाता आम्ही गॅरेजला जाऊन इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला त्याचा खर्च कसा करता येईल यासाठी ते माझ्या बरोबर आले होते। परंतु त्यांना कोणीतरी वेगळा सल्ला दिल्यामुळं त्यांनी आमच्याच विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। खरं तर हे पहिलं असं प्रकरण असेल की एखाद्याच्या गाडीचं नुकसान होतंय आणि त्याच्यावरतीच गुन्हा दाखल होतोय। तर अशा पद्धतीने जे काही झालेलं आहे अत्यंत चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।